मित्रांनो, आज तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आहे, तर त्यांचं तुम्ही हे जुलूस बघताय. हे आता काहीच नाही आहे एवढ्या सकाळी. नंतर पाहाल तर इथे जवळपास 50,000 ते 60-70,000 किंवा 1 लाखापर्यंतची कमीत कमी पब्लिक इथे असती. या रूटने जी जात आहे ही आहे तुकाराम महाराजच्या पालखीची गर्दी. आणि ह्याच्या पलीकडे एक रोड आहे, तिथून तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी तुम्हाला दिसणार आहे. पुण्यामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे भाविक भक्त जातात, पंढरपूरपर्यंत जातात. पंढरपूरमध्ये दोन्ही पालख्या एकत्र भेटतात. अशा पद्धतीचा जुलूस आहे. रस्ता वगैरे बंद आहे. मी कामाला चाललो होतो तर रस्ता बंद असल्यामुळे मी आता पायी जात आहे. ठीक आहे. हे अशा पद्धतीने भाविक भक्त येतात. ही गर्दी काहीच नाही आहे. मी तुम्हाला ज्यावेळेला मेन पालखी वगैरे येईल त्यावेळेला मला जर वेळ भेटला तर त्यावेळेला मी तुम्हाला त्या पालखीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करेनच. कारण मी काम करतो आहे. मला जर वेळ भेटला, त्यांनी जर थोडासा लेवरेज दिला तर मग मी तिथं तुम्हाला हे करू शकतो. हे अशा पद्धतीचं आहे. पूर्ण पुण्यातील लोक ही येत असतात, आजूबाजूची लोक ही येत असतात. इथं यांच्या सगळ्या खाण्यापिण्याची सोय असते. रस्त्याने पूर्ण टेंट वगैरे लागलेले असतात, पाण्याच्या बॉटल्स वगैरे. आता हे तुम्हाला थोडं वर करून पहा, वर करून दाखवू शकतो. हा किती मोठ्या आहे. पाहत राहा. मी जोपर्यंत कामाच्या ठिकाणी जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे व्हिडिओ मी पाठवत राहीन. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. तुम्ही गर्दी पाहू शकता. आता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी येत आहे. तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. संत तुकाराम महाराज आळंदी, संत ज्ञानेश्वर महाराज देहू, या दोघांची पालख्या या ठिकाणी येऊन मिळतात पुण्यामध्ये. ठीक आहे. हे दोन्ही पालख्या ज्यावेळेस निघतात त्यावेळेला त्या वेगवेगळ्या रूटने निघतात. पण ज्यावेळेला येतात, हा हडपसरचा एरिया आहे. पुण्यामध्ये हडपसर एरिया आहे, जिथं ह्या पालख्या एकमेकांना येऊन भेटतात आणि इथून परत ते पुढे वेगळे होतात. परत ते वेगवेगळ्या मार्गाने जातात. हे पहा किती मोठ्या प्रमाणात आहेत. हे बघा, इथं दुकाने वगैरे लागलेले आहेत. नक्कीच या दुकानांना आता गर्दी वगैरे नाही आहे. थोड्या वेळाने दादा थोडं सांगा, थोड्या वेळाने इकडं ह्याला गर्दी वाढेल. तुम्ही जसं बघाल तसं ठीक आहे. या सगळ्याच लोकांनी सहभाग घेतलेला आहे, म्हणजे मोठ्या लोकांपासून ते छोट्या लोकांपर्यंत. हे जे तिकडे जे दाखवतोय मी, ते तिकडे ज्ञानेश्वर माऊलीची पालखी येणार आहे, इकडं तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे. तर त्या लोकांचं भाग्य आहे जे इथे हडपसरच्या साईडला राहतात किंवा पुण्यामध्ये राहतात, की त्यांना दोन्ही पालखीचं दर्शन घडतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. मला माहिती नाही की तुम्हाला माझा आवाज येतोय का नाही, माहिती नाही आहे. पण मी तुम्हाला हे दाखवतो. मित्रांनो, मी तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन की तुम्हाला पालखीचं दर्शन व्हावं. यासाठी मी नक्कीच तुम्हाला प्रयत्न करेन. पण मला कामामधून थोडासा वेळ भेटणं गरजेचं आहे. एक मिनिट मागत घ्या. पुढे कुठे घेत आहे. हे अशा पद्धतीचे इथे दुकानं वगैरे लागलेले आहेत. इथं रोज भाजीवाले वगैरे थांबलेले असतात, पण आत्ता लागलेले आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीनं हे सगळं लागलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात इथे. इथून खूप मोठ्या प्रमाणात लोक जातात. हा पुण्यामधला सगळ्यात मोठा आपण एक हे बोललं तरी चालेल, सगळ्यात मोठं पालखीसाठी लोक येतात. आणि इथे असं नाही आहे की फक्त खेड्यापाड्यातून आलेली लोक आहेत. नाही. इथे पुण्यामधले चांगल्यातले चांगले लोकसुद्धा इथून पंढरपूरपर्यंत पालखीसोबत असतात. तर असं समजू नका की हे आहे. खरंच इथल्या लोकांची पुण्याई आहे की ज्यांना संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं दर्शन घडतंय. काही लोकांना अगदी पालखीचं जवळून दर्शन घडतं, तर काही लोकांना लांबून घडतं. पण शेवटी महत्त्वाचं हे आहे की दर्शन घडणं, त्या पालखीला पाहणं, हे महत्त्वाचं असतं. ठीक आहे. काय आहे, आमचे काही कामं बंद नसतात, सुट्टी नसतं, आम्ही भेटत नसल्यामुळं आम्हाला पालखीसोबत जाण्याचा योग येत नाही आहे. पण ज्यांना योग येतो आहे खरंच ते भाग्यवान आहेत. अशा माऊलींना, अशा लोकांना माझा मानाचा मुजरा.
कारण खरंच पायी पायी पंढरपूरची यात्रा करणं किंवा इतक्या दिवस यात्रा करणं, तोही सोबत काही नसताना वगैरे वगैरे. आणि खरंच त्या लोकांचे पण आभार व्यक्त करतो की जे या लोकांसाठी सोयीसुविधा करतात. कुठल्याच गोष्टीची कमी पालखीतील लोकांना पडत नाही. म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील, दवाखान्याच्या गोष्टी असतील, तर गोळ्या औषधांच्या गोष्टी असतील, तर इथं सगळ्या गोष्टींची सोय ही त्यांना पूर्ण पंढरपूरला जाऊन येईपर्यंत पूर्ण सोय केलेली असते. तर हे अशा पद्धतीचं हे बघा, हे आहे काही खूप साऱ्या लोकांकडनं हे केलेलं आहे. काही लोक पाण्याच्या बॉटल वाटप करतात, काही लोक राजगुरूचा उंडा वाटप करतात, तर काही लोक एक वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी, तो काही लोक केळं वाटप करतात. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टीचं वाटप तिथं होत असतं. ठीक आहे, आपण याला एका पद्धतीचा सणच म्हणला तरी चालतो. हे अशा पद्धतीच्या लोकांचे इथं कुंबळ उडालेला आहे. पण असं नाही आहे की इथं धोका नाही आहे. इथं धोका असा आहे की इथं चोरांचं प्रमाण पण अशा ठिकाणी चोर खूप मोठ्या प्रमाणात पण येतात. त्यामुळे हे लोकांना एवढी कसरत करावं लागते की आपले मोबाईल्स, आपले पर्स, आपले पैसे सांभाळून जावं लागतात. तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीनं पोलीस प्रशासन पण अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतं. इथं ही गर्दी अजून खूप कमी आहे, खूप कमी आहे. इथून तर जाणाऱ्याला रस्ता भेटतच नाही. मी जो चाललो आहे तो रॉंग दिशेने चाललेलो आहे काय, कारण पालखी माझ्या अगदी समोरून येते आहे. मी रॉंग दिशेने चाललेलो आहे. काही काळानंतर म्हणजे साधारण 10:30 ते 11 वाजता जर पाहाल तर असं जाणाऱ्याला सुद्धा रस्ता भेटणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी असते पालखीचे. तुम्हाला मी मागाशी एक व्हिडिओ दाखवला होता. पलीकडच्या साईडला तुकाराम महाराज इकडे पलीकडच्या साईडला ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी जाते आणि इथून तुकाराम महाराजची पालखी जाते. हे बघा, हे अशा पद्धतीने महिला लोक तुळस वगैरे डोक्यावर घेऊन जात असतात. एक वेगळ्या पद्धतीचा जल्लोष लोकांमध्ये असतो. मी तुम्हाला थोडा वेळ दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे असे आहे बघा. हे अशा पद्धतीच्या खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे भाविक भक्तांचं स्वागत केलं जातं. काही राजकारण्यांच्या स्वागत केलं जातं. तुम्ही जसं बघू शकत होता, मी तुम्हाला आत्ता एक व्हिडिओ दाखवलाच तर पलीकडं, तर तो काही पॉलिटिकल लोकांना स्वागत केलं असं ते तिथं दाखवलं जातं आहे. ठीक आहे, हे बघा, आता मला उलट्या दिशेनं जायला त्रास होतो कारण गर्दीच तेवढा सॉरी गर्दी तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येते आहे. थोडासा रस्ता मोकळा झालेला आहे. पाहू शकता तुम्ही त्या रूटला जे आहे तिकडून संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी जाते. इकडून जे आहे संत तुकाराम महाराज हा ब्रिज आहे. ब्रिजवरती सुद्धा गर्दी आहे. असं नाही की ब्रिजवरती गाड्या वगैरे जाणं करतात, तर असं नाही आहे. आणि ही पब्लिक काय फक्त इथून नाही आहे, ही पब्लिक खूप लांबून आहे. कदाचित तुम्हाला माझा आवाज येत असेल किंवा नसेल हे माहिती नाही आहे. इथे असे छोट्या छोट्या डोक्यांना टिळा लावणारे लोकसुद्धा आहेत. ते टिळे लावतात आणि लोक त्यांना काही 5 रुपये, 10 रुपये, काही 20, काही 50 रुपये वगैरे त्यांच्या त्या टिळा लावण्याच्या त्या प्लेटामध्ये ते टाकत असतात, कारण ते त्यांना ॲज अ दक्षिणा म्हणून दिलं जातं. अशा मोठ्या प्रमाणामध्ये इथे हे आहे. सध्याला इथं थोडीशी गर्दी कमी आहे. ठीक आहे, तर खूप मोठ्या प्रमाणात जॉबला जाणारे लोक पण खूप मोठ्या प्रमाणात एन्जॉय करत ते जात आहेत. कारण तेवढंच एक त्यांना पालखीसोबत जाण्याचं भाग्य होतं आहे. ही गर्दी आता थोडीशी कमी झालेली आहे. मगाशी खूप गर्दी होती, यापेक्षाही खूप गर्दी असते की हा रोड मोकळा नसतो, कारण इथं 2-2 पालखीचे लोक असतात. मी जो तुम्हाला आत्ता मगाशी तिथं एक व्हिडिओ दाखवला ब्रिजच्या खाली, तिथून ते जवळपास माझ्या मते तिथून खरे पालखे एकत्र येतात, एकमेकांना भेटतात. तिथून काही लोक डिवाईड होतात. काही तुकाराम महाराजच्या पालखीसोबत असलेली लोक ही ज्ञानेश्वर महाराजच्या पालखीमध्ये काही लोक डिवायडेड होतात, तर काही ज्ञानेश्वर महाराजच्या पालखीसोबत असलेले लोक संत तुकाराम महाराजच्या पालखीच्या तिथं डिवायडेशन ते होतात. तर हे अशा पद्धतीचं चालू आहे. तुम्ही पाहू शकता. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हा ब्रिज जाणाऱ्यांसाठी मोकळा नाही आहे,
तरी काही लोक अशा ॲटिट्यूडमध्ये जातात इथून की त्यांना समजत नाही की गाड्या बंद आहेत की हे करावं, पण नाही, ते कोणाचं न ऐकता त्या डायरेक्ट गाड्या वगैरे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात गर्दीमध्ये, मग हॉर्न वाजवून जाण्याचा प्रयत्न करतात. तर अशा ठिकाणी सुद्धा काही लोक जे आहेत ते आपली जे एक काय म्हणतात त्याला, आता आपण त्याला काही बोलू नये, नाही तर परत अजून पब्लिक म्हणायची काय बोलतं. हे वाह, हे अशा पद्धतीचे लोक हे सगळे जातात येतात. मी थोडा वेळ थांबणार आहे कारण आत्ता जवळपास टाईम झालेला आहे 8:30. तर आलो का आणि माझ्या कामाच्या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे. ठीक आहे, तर तिथं थोडा वेळ बाहेर थांबून मी तुम्हाला फोटो हे करून दाखवतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं लोकांना समजत नाही की लोक गाड्या घेऊन जातात. काय माहिती आहे की रस्ता पुढे बंद आहे, गाडी जाणार नाही आहे, तरी ही लोक ऐकत नाहीत, ही लोक गाड्या घेऊन जातात. पहा, हे जे लोक थांबलेली आहेत ना, तिकडे ज्ञानेश्वर माऊलीची पालखी या रूटने आणि हे अलीकडचा रूट आहे, इकडून संत तुकाराम महाराजांची पालखी जाणार आहे. मग थोडंसं पुढचं दृश्य दाखवतो झूम करून. हां, तो जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं पण लोक खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत, तुम्ही पाहू शकता. छोट्या छोट्या दिंड्या जात राहतात, दिंडी येते आहे. हे अशा हॉस्पिटलची सुविधा आहे, ते दवाखान्याची सुविधा आहे. ठीक आहे, तिकडे पाणी वाटप चालू आहे.
पालखी आहे। हे बघा ही पालखी आहे मेन, हे बघा ही मेन पालखी आहे। दर्शन घेऊ। सॉरी ती मेन पालखी नव्हती। लाखोंची पब्लिक असते, लाखोंची।
पहा लोकांची झुंबड किती आहे. हा असा तगादा नेहमी येत असतो. अशी रांगाच्या रांगा लागलेल्या असतात लोकांच्या येणारे. हे सगळंच ठिकाणावरून लोक आलेले असतात. पाहू शकता हे बघा तिथं पाण्याच्या बॉटला वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे. हे असं पोलीस प्रशासनाच्या गाड्या फिरत असतात. संत ज्ञानेश्वर महाराजांचे ही पंढरीची वाट पाहुणीची पालखी हे पहा तुम्ही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पालखी आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता. संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी ही चाललेली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पलीकडच्या रूटने जी जात आहे ती संत ज्ञानेश्वर माऊलीची आहे. या रूटने जी पब्लिक जात आहे ही पब्लिक संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी जात आहे. म्हणजे दोन्हीही रूट अतिशय गजबजलेला आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भीडचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पाहत आहात आत्ता तिथून एक ॲम्ब्युलन्स आहे तर इथे ॲम्ब्युलन्सला सुद्धा लोक जागा देतात. हे पहा आता ते सगळे लोक पालखी पाहून उतरवण्याचा खाली येण्याचा प्रयत्न करतात. आता या पालखीसाठी लोक वेट करतात. आली का पालखी? हा दर्शन
संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे जा. Thank you.